आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. कॅन यू रिकॉल इन विच स्पेअर्स ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट? तुम्हाला माहीत आहे का की आपण कोणत्या अर्थच्या स्पेअरमध्ये राहतो? तर आपण अर्थच्या बायोस्पेअरमध्ये राहतो. तुम्ही पाहिलं असेल अर्थचे जे स्पेअर आहेत त्यामध्ये हायड्रोस्पेअर, लिथोस्पेअर आणि बायोस्पेअर असे वेगवेगळे स्पेअर्स आहेत. त्यामध्ये आपण बायोस्पेअरमध्ये राहत आहोत. द जिओग्राफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. We find that living things exist in all these diverse conditions. When we live in a certain place, we adjust to the condition there. आपण एखाद्या ठिकाणी राहत असेल तर आपण तिथल्या कंडिशनशी मिळते जुळते घेतो. Various types of living things have survived because of their ability to adjust themselves to the condition in their surroundings. Can you tell? तुम्ही सांगू शकता का? Are the plants and animals that you have seen all alike? तर लिव्हिंग थिंग्स त्यामध्ये दोन्ही पण येतात. प्लांट्स आणि ॲनिमल्स बोथ आर लिव्हिंग थिंग्स. त्यामध्ये दोन्ही पण हे सेल्सपासून बनलेले आहेत. दोघांनाही DNA आहेत अँड बोथ रिक्वायर एनर्जी टू ग्रो. आता पुढे दिले डायव्हर्सिटी इन प्लांट्स. Various types of plants are found in many places around us. Some plants, like grass, are short, while others are tall and have a canopy. Some plants grow underwater, while some other float on water. आता यांनी दिले की विविध प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी येतात. त्यामध्ये काही गवत आहे, काही वेगळे प्लांट्स आहेत. काहींची उंची कमी आहे तर काहींची जास्त आहे. काही प्लांट्स अंडर वॉटर येतात तर काही पाण्यावरती तरंगतात. वी फाइंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन डेझर्ट. काही जे प्लांट्स आहेत ते वाळवंटात देखील येतात. मोर ओव्हर वी फाइंड दॅट देर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन सेम टाईप ऑफ प्लांट. फॉर एक्झाम्पल, देर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस और वॉट. Different types of roses and mangoes of different flavors. Some plants grow even without stem, leaves or root. These are very different from ordinary plants. काही प्लांट्स जे आहेत ते त्यांना पाने नसतात तर काहींना मुळे नसतात. These are very different from ordinary plants. म्हणजे ते खूपच वेगळे असतात. Let us study this diversity among plants. तर डायव्हर्सिटी म्हणजे काय? तर डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. आता खाली दिलेले प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जेव्हा आपण सांगितलं होतं तेच पुन्हा इथं दिलेलं आहे की प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स. For example, the hibiscus, pomegranate, periwinkle, etc. Some plants like funguses, loranthus, dodder are used other plants for food and are said to be heterotrophic. जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात त्यांना ऑटोट्रॉपिक म्हणतात आणि जे दुसऱ्यांवरती अवलंबून आहेत त्यांना हेटरोट्रॉपिक म्हणतात. प्लांट्स लाईक पिचर प्लांट इवन कन्झ्युम इन्सेक्ट्स. म्हणजे हे कीटक खाणारे प्लांट्स आहेत. त्यांना इन्सेक्टिव्हर्स असं म्हटलं झालं. फिगर 3.1 दिलेले आहे मेथड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स. पुढे बघूयात. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. द प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. द स्टेम विच ग्रोज अबाव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रो बिलो द ग्राउंड सरफेस. आता यांनी आपल्याला 2 पार्ट्स सांगितलेत. एक तर दिलेलं आहे स्टेमचं जे की जमिनीच्या वरती आहे आणि दुसरं दिलेलं आहे रूटचं जे जमिनीच्या खाली आहे. द रूट, स्टेम अँड लीव्स आर द मेन पार्ट्स ऑफ प्लांट. फ्रॉम टाइम टू टाइम प्लांट्स बेअर फ्लॉवर्स फॉर रिप्रोडक्शन.
फ्लावर्स आर ट्रान्सफर्ड इंटू फ्रूट्स. म्हणजे फ्लावर्सचं ट्रान्सफॉर्मेशन फ्रूट्समध्ये बनते. फ्रूट्स हॅव सीड्स. सीड्स गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स. म्हणजे फळांमध्ये बिया असतात आणि बियांमधून परत नवीन प्लांटचं जीवन तयार होते किंवा नवीन प्लांट त्यापासून बनवले जाऊ शकतात. द फ्लावर्स लेफ्ट साईडला दिलेला आहे. This is most attractive part of a plant. It is connected to the stem by stalk, which may be long or short. A flower has a typical color and shape. The flower is an important means of reproduction. रिप्रोडक्शनसाठी फ्लॉवर हे महत्त्वाचा घटक आहे. राईट साईडला दिलेला आहे द लीफ, म्हणजे ह्याची पानं. द लीफ इज अ फ्लॅट. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. प्रोडक्शनसाठी याचा महत्त्वाचा रोल आहे. लीव्ज आर मेनली ऑफ 2 टाईप्स. त्याचे 2 प्रकार आहेत. पहिला सिम्पल लीव्ज आणि दुसरा कंपाऊंड लीव्ज. खाली 2 फिगर दिलेत बघा, सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ. पुढे लेफ्ट साईडला दिले आहे द स्टेम. द हाईट, शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. द स्टेममध्ये फूडचं स्टोरेज होते. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्ह सपोर्ट टू अदर पार्ट ऑफ द प्लांट. स्टीम दुसऱ्या पार्टला सपोर्ट करते. त्यानंतर पुढे दिले द फ्रूट. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. फ्रूट्स कंटेन 1 or more seeds. The pods of beans and peas are actually fruits. आता इथं 3.2 ची फिगर दिली आहे द स्ट्रक्चर ऑफ प्लांट, आणि त्यामध्ये आपण आता जे बघितले द फ्लॉवर, द लीफ, द स्टेम अँड द फ्रूट, हे प्रकार त्या स्ट्रक्चर ऑफ प्लांटमध्ये दिलेले आहेत आणि ते दाखवले आहेत. पुढे दिले द रूट. Roots hold the soil firmly and anchor the plant. The main function of the root are to absorb and transport water and nutrients from the soil. याचं मेन फंक्शन काय आहे तर पाणी आणि न्यूट्रिएंट्स मातीतून घेणे आणि ते इतर ठिकाणी सप्लाय करणे. द रूट्स ऑफ द कॅरेट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड. There are 2 types of roots, taproot and fibrous root. हे जे 2 प्रकार दिले ते आपण उजवीकडे पाहू शकतो. नीड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. Up to now, information about lakhs of plants has been collected. While studying the diversity in plants, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure, their organs and their other characteristics. इथं खाली एक लाईन दिलेली आहे बघा. द सायंटिस्ट कार्लस लिनॅस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इनिशियली इट वॉज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज यूज्ड बाय ऑल. ऑब्झर्व अँड डिस्कस. इथं एक टेबल दिलेलं आहे आणि ते तुम्हाला त्याबद्दलची माहिती फिलअप करायची आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे नेम ऑफ प्लांट, वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो, ते कुठे आढळतात, ते कसे वाढतात, त्याचं नेचर कसं आहे, म्हणजे त्याचं सर्कम्फरन्स कसं आहे, कलर कोणता आहे, हार्ड आहे का सॉफ्ट आहे, त्याची हाईट किती आहे, शॉर्ट आहे का मीडियम आहे, ब्रांचेस कसे आहेत, नंबर ऑफ किती ब्रांचेस आहेत त्याला, त्याचं नेचर कसं आहे, लीव्ज कसे आहेत, लीव्जचं कलर कसं आहे, त्याचं शेप कसा आहे, त्याला फ्लावर्स आहेत का, आहेत तर ते कोणत्या कलरचे आहे, त्याला फ्रेग्रन्स कोणता आहे, नेचर ऑफ द फ्रूट, त्याचा कलर कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, हार्डनेस काय आहे, सॉफ्टनेस आहे का हार्डनेस आहे, आणि त्याचे युजेस काय आहेत. तर हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. We can easily notice the differences in the shape and height of the plant in our surroundings. It is easy to classify the plants on the basis of this observation. Can you tell what are the similarities between a mango and banyan and tamarind tree? तर तुम्हाला यामध्ये तुम्ही डिफरन्सेस सांगू शकता का, आणि त्यामधले सिमिलरिटीज तुम्ही सांगू शकता का. त्यामध्ये
काय काय समानता आहे हे तुम्ही सांगू शकता का, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. पुढे दिलेला आहे ट्रीज. सम प्लांट्स ग्रो टॉल, देअर स्टेम or trunk is hard and strong. They have branches at some height above the ground. तर त्यांनी सांगितलेले की काही प्लांट्सची उंची जास्त आहे, ते हार्ड आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्यांचे जे ब्रांचेस आहेत त्या कितीतरी हाईटवरती गेलेल्या आहेत. अबाव द ग्राउंड म्हणजे जमिनीपासून त्या कितीतरी उंचीवर आहेत. दे बिअर फ्लावर्स अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स. Such plants are called trees. These are tall, big, and perennial. That is, they live for many years. खूप वर्ष ते टिकाव धरून आहेत. पुढे बघूयात. What are the similarities between the hibiscus, oleander, and lantana plants? Shrubs. Some plants grow close to the ground. म्हणजे काही प्लांट्स जमिनीच्या जवळ असतात. दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. त्यांचे ब्रांचेस जमिनीपासून खूप जवळ असतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. हे ट्रीजपेक्षा कमी उंचीचे असतात. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम. द ओलिएंडर, हिबिस्कस, लँटना, कोरंटी अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 meters. याची उंची 2 ते 3 मीटर पर्यंत असू शकते. What are the similarities between the fenugreek and periwinkle plant? Herbs. Herbs grow 1 to 1.5 meters tall. त्याची उंची 1 ते 1.5 मीटरच्या आसपास असते. The stems of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. Herbs may live for few months or up to 2 years. आणि हे 2 महिन्यापासून 2 वर्षांपर्यंत जगू शकतात. According to the size and height of their stems, plants can be classified into 3 types. आता यांनी हाईट आणि साईजवरून त्यांचं क्लासिफिकेशन 3 टाईपमध्ये केलंय. तर ते आहेत ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. आता पुढे बघूयात वाईन्स. सम वाईन्स नीड vertical support for growing, while some others spread on the ground. Climbers like the money plant have aerial roots. Have you seen the cucumber tendrils that look like a spring? Of what use could they be? Touch the same of any vines? What do you feel? तर काही सरळ उंचीने वाढतात, तर काही थोडेसे तिरके वाढतात. ते प्रत्येकाचा जो गुणधर्म आहे त्यानुसार ते वाढत राहतात. तुम्ही त्यांना कधी टच केला आहे का? तुम्हाला ते कसं फील होते, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. द स्टेम ऑफ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. तुम्ही जर त्याला सपोर्ट दिलात तर ते रॅपिडली ग्रो होतं. परत त्यांनी प्रश्न विचारला, कॅन यू टेल टू विच पार्ट ऑफ प्लांट्स आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट्स अट्रॅक्टेड? प्लांट्स दॅट बेअर फ्लावर्स आर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट्स, while the plants that never bear flowers are called non-flowering plants. म्हणजे ज्या प्लांटला फ्लावर्स आहेत त्यांना फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणायचं आणि ज्यांना फ्लावर्स नाहीत त्यांना नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणायचं. Non-flowering plants may not have organs like roots, stems, leaves. आता त्यांनी म्हटलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. What type of plants are toadstools and mushrooms? What type of plant is the fig? Do you ferns, algae, money plant bear flowers? याची तुम्हाला उत्तरच द्यायची आहेत. आता त्यांनी म्हटलं आहे डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? The world's largest flower is found in Indonesia. The diameter of flower of the plant Rafflesia arnoldi is about 1 meter. The world's smallest flower is of the plant called Wolfia or duckweed. Its diameter is as small as 0.5 mm. हे तुम्हाला माहीत आहे का, असं त्यांनी विचारलेलं आहे.
आता यांनी तुम्हाला काही प्रश्न दिलेत, त्याचे तुम्हाला उत्तरं शोधायचे आहेत. आता पुढे दिलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डज द वॉटर हायसिंथ फ्लोट ऑन वॉटर? वाय इज द स्टेम ऑफ द कॅटकस फ्लेशी? व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफाय प्लांट्स? तर त्यांनी 3 प्रश्न दिलेत, तर तुम्हाला याचे उत्तर शोधायचे आहेत. पुढचा पार्ट जो आहे डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.